मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अर्जुन आता सायलीसाठी चिठ्ठी लिहित असतो आणि त्यामध्ये तो सायलीला प्रपोज करणार असतो. मग आता ही फक्त रिहर्सल झाली, आता ॲक्च्युअल चिठ्ठी लिहायची असं आता चैतन्य त्याला सांगतो. त्यामुळे आता अर्जुन म्हणतो, मी मिसेस सायली आय लव्ह यू असं लिहू की फक्त सायली आय लव्ह यू असं लिहू. असं म्हणून तो सायलीच्या स्वप्नांमध्ये अगदी रंगून जातो. मग चैतन्य त्याच्याकडे पाहतच राहतो आणि म्हणतो, ए बाबा, तुला काय लिहायचं असेल ना ती लिही, त्यामध्ये काहीतरी लिही. अर्जुन एकदम आता यावेळी सिरियस होतो आणि लगेच त्या पेजवर लिहू लागतो, मिसेस सायली आय लव्ह यू. लिहिल्यानंतर अर्जुन त्याच्याकडे पाहतच राहतो. मग चैतन्य म्हणतो, वा, खूप सुंदर लिहिलंय. अर्जुन विचारतो, छान लिहिलं आहे ना मी? तेव्हा चैतन्य म्हणतो, हो, अगदी छान लिहिलंय. आता आपण काय करूयात, ही चिठ्ठी खाली घेऊन जाऊ आणि सायली वहिनीला दिसेल ना अशा ठिकाणी ठेवू. आता तिने एकदा वाचली की तुझं काम झालं. अर्जुन म्हणतो, हो, बरोबर आहे. मग मलाही समजेल की त्यांच्या मनात नक्की काय आहे. पुढे अर्जुनच्या मनात येतं, जर ही चिठ्ठी वाचून त्या चिडल्या आणि घर सोडून गेल्या तर मग काय करायचं. तेव्हा चैतन्य त्याला समजावतो, अर्जुन, अरे तू आता परीक्षेला बसला आहेस ना, मग रिझल्ट काय येईल त्याचं टेन्शन नको रे घेऊ. तू तर पास नक्कीच होशील आणि नाही झाला तर माझा खांदा आहेच ना तुला रडण्यासाठी. तेव्हा आज मी माझ्या प्रेमाची केस ही क्लोज करून टाकणारच आहे असं अर्जुन चैतन्याला म्हणतो. दोघेही एकमेकांच्या हातावर टाळी देतात आणि लगेच सायलीकडे जायला निघतात. मधुभाऊ आणि पूर्णाजी हे दोघेही आता तेथे बाहेर हॉलमध्ये बसलेले असतात. तेव्हा सायली वहिनी, खूप छान बिस्किट झाली आहे असं विमल म्हणते. तेव्हा सायली म्हणते, हो ना. मग पूर्ण आजी म्हणतात, आमच्या नशिबात कुठे आलं आहे ते सुख, ते कौतुक, कारण आमच्या नशिबात तर खारे बिस्किट आहेत. तेव्हा सायली त्यांच्यावर हसते. तेवढ्यातच अर्जुन आणि चैतन्य दोघेही तेथे येतात. त्या दोघांच्याही हातामध्ये कॉफीचा मग असतो. तेव्हा तू पुढे जा अगोदर, मी पुढे जातो अगोदर, असं त्या दोघांचं सुरू असतं. पूर्णाजी त्यांचीही चुळबुळ पाहतात आणि विचारतात, काय रे, काय चाललंय काय दोघांचं. मग अर्जुन म्हणतो, काही नाही आजी, आम्ही दोघेही तिथे किचनमध्ये हा कॉफीचा मग ठेवायला आलोय. तेव्हा आता पूर्णाजी म्हणतात, तुला ना किचन मध्ये यायचं नुसतं कारणच लागतं. विमल म्हणते, अर्जुन दादा, मला आवाज द्यायचा, मी आले असते ना रूम मध्ये. ही प्रतिमा म्हणते, नाही, मग त्याला सायली तरी कशी दिसली असती. असं म्हटल्याबरोबरच सायली खूप गोडला असते, तर अर्जुनला खूप कसं तरी होतं आणि तो म्हणतो, काय अगं प्रतिमा, त्या आता तू सुद्धा. तेव्हा चैतन्य आता हळूच म्हणतो, अरे जा ना, ठेव ना ती चिठ्ठी तिथे जाऊन. मग तो म्हणतो, सर्वजण माझ्याकडे बघतायत, कसा मी जाऊ सांग बरं. तेव्हा चैतन्य म्हणतो, मग फाडून टाक. अर्जुन मोठ्यानेच म्हणतो, नाही. मग आता घरातील सर्वजण त्याच्याकडे पाहू लागतात. तेव्हा जावई बापू, अहो काय झालं असं मधुभाऊ विचारतात. अर्जुन अजूनच घाबरतो आणि म्हणतो, काही नाही मधुभाऊ, अहो मला मग ठेवायचा आहे ना किचनमध्ये म्हणून म्हणतोय. तेव्हा अर्जुन आता लगेच तिथे कप ठेवण्यासाठी जातो. मग अर्जुन सायलीकडे पाहत पाहत हसत हसतच जातो. तर सायलीला देखील काही समजत नाही नक्की अर्जुनचं चाललंय तरी काय, कारण तो थोडा घाबरलेला सुद्धा असतो आणि हसत सुद्धा असतो. पूर्ण आजी आणि प्रतिमा या दोघीही आता अर्जुनकडे पाहतच राहतात. तर सायली त्याच्याकडे पाहून चैतन्याकडे पाहून हसत असते. इकडे चैतन्याच्या मनाची पूर्ण घालमेल झालेली असते, कारण अर्जुन चिठ्ठी ठेवतो की नाही हाच प्रश्न आता त्याला पडलेला असतो. मग अर्जुन कसा बसा तो कॉफीचा मग तिथे ठेवतो आणि सायलीकडे पुन्हा एकदा पाहतच राहतो. आता सायलीला पुन्हा कळत नाही की नक्की चाललंय काय यांचं. मग आता तो लगेच चैतन्याकडे जातो. तेव्हा वेल डन, वेल डन असं चैतन्य म्हणतो, काम झालं ना आपलं, मग चला आता इथून. त्यावेळी अर्जुन म्हणतो, कुठे चला, मी चिठ्ठी तर ठेवलेलीच नाहीये. तेव्हा चैतन्य म्हणतो, काय. मग आता तो त्याच्यावर ओरडतो की हा आता शेवटचा चान्स आहे हा अर्जुन तुझ्यासाठी. बघ, आता जर चिठ्ठी ठेवली नाही ना मग बघतच राहा. जा, हा माझा कप घेऊन जा किचन मध्ये आणि ठेव बरं तिथे. हा कपाखाली आता तू चिठ्ठी ठेवलीच पाहिजे असं त्या दोघांचं बोलणं होतं. अर्जुन म्हणतो, ठीक आहे. इकडे तिकडे घरातील सर्वांकडे पाहत तो अगदी चोर पावलांसारखाच तिथे किचन मध्ये पुन्हा जातो. सायली त्याच्याकडे पाहून पुन्हा एकदा हसते, कारण
पण अर्जुनची रिॲक्शनच खूप वेगळी असते. एकदा हसत असतो तर एकदा त्याचा चेहरा गंभीर झालेला असतो. त्यामुळे तिलाही काही कळत नाही. ती मात्र त्याच्याकडे पाहून हसत असते. चैतन्य आणि अर्जुनचं नेमकं काय चाललंय हेच तिला समजलेलं नसतं. अर्जुनने आता त्या मगाखाली चिठ्ठी सुद्धा ठेवलेली असते सायलीला प्रपोज करण्यासाठी. मग आता सायलीला हे कळत सुद्धा नाही. अर्जुन जेव्हा आता सायलीजवळ जाऊन उभा राहतो तेव्हा त्याच्या हातून आता काही भांडी तिथे पडतात. तेव्हा सर्वजण अर्जुनकडे पाहू लागतात. तो जरा घाबरतो. मग पूर्ण आजी विचारतात, अरे काय अर्जुन, काय चाललंय काय तुझं बाळा? मग आता अर्जुन म्हणतो, काही नाही, धक्का लागून चुकूनच हे पडलं, सॉरी हा, असं म्हणून तो सायलीकडे पाहतो आणि पुन्हा चैतन्याजवळ येऊन उभा राहतो. तेव्हा आता त्या दोघांनाही काही सुचत नाही काय करावं, आता कुठे जावं. ती नक्की चिठ्ठी कधी वाचेल हेच त्याला कळत नसतं. मग आता तो तेथेच असा घुटमळत असतो. तेव्हा पूर्णाजी विचारतात, काय पाहिजे अर्जुन? अरे कुठे जायचंय तुला? आता मग ठेवले ना, मग कुठे जायचं असेल तिकडे जा. सर्वजण त्याच्यावर हसतात. मग आता सायली विचारते, हो काय हवंय का तुम्हाला? मग चैतन्य म्हणतो, काही नाही, मी याला म्हणतोय पाणी आहे स्टडीमध्ये, तेथेच जाऊन आपण पाणी पिऊ. तर त्याला इथे किचनमधलंच पाणी प्यायचे, मग आपण तरी काय करायचं? तेव्हा अर्जुन म्हणतो, नाही रे, गप्प बस, चल आता आपण जाऊयात, असं म्हणून तो रूमकडे जायला निघतो. तेव्हा पूर्ण आजी विचारतात, अर्जुन अरे बाळा तुला तर स्टडीमध्ये जायचंय ना? तेव्हा अर्जुन म्हणतो, हो विसरलोच. तेव्हा अर्जुन नुसता धांदरटासारखा करत असतो. ते पाहून चैतन्य पटकन त्याला स्टडीमध्ये घेऊन जातो आणि म्हणतो, अरे काय अर्जुन, तुझं काय चाललंय? तेव्हा अर्जुन म्हणतो, काय धांदरटासारखा वागलोय मी? अरे माझी काय अवस्था झाली होती तिथे गेल्यानंतर, तुला माहीत आहे का? चैतन्य म्हणतो, हो ठीक आहे ना, पण जरा कंट्रोल कर ना स्वतःवर. मग पुढे आता चैतन्य म्हणतो की आता काय करायचं पुढे? अर्जुन म्हणतो, अरे अर्धा मिनिट झालाय आपण चिठ्ठी ठेवून, आतापर्यंत मिसेस सायलींनी ती चिठ्ठी उघडली सुद्धा असेल आणि आपण त्यामध्ये काय लिहिलंय ते वाचलं सुद्धा असेल. तेव्हा चैतन्य म्हणतो, हो ना. मग अर्जुन म्हणतो, चल पटकन त्यांची रिॲक्शन पाहायला. तेव्हा आता चैतन्य म्हणतो, अरे थांब थांब, कुठे चालला? असं म्हणून तो त्याला मागे खेचतो आणि म्हणतो, काय रे, प्रेमात पडल्यानंतर शाळेतल्या मुलासारखं वागण्याची काही गरज आहे का? किती धांदरट आहेस रे अर्जुन तू, एवढा एक्साइट की विचारू नकोस. अर्जुन म्हणतो, अरे पण बघायला नको का आपल्याला सायलीच्या चेहऱ्यावर नक्की काय रिॲक्शन आहे ते? तेव्हा अशा घाबरलेल्या अवस्थेत जो तू जाणार आहेस का अर्जुन? अरे जरा थांब आणि दीर्घ श्वास घे. मग आता जरा दीर्घ श्वास घे ना. अर्जुन म्हणतो, आता हे काय असतं? मग डीप ब्रिथिंग घे, असं चैतन्य म्हणतो. तेव्हा अर्जुन दीर्घ श्वास घेऊ लागतो आणि चैतन्य विचारतो, अरे बरं वाटतंय का आता? अर्जुन म्हणतो, नाही रे, अजूनही बरं वाटत नाहीये. तेव्हा चैतन्य त्याला खुर्चीवर बसवतो. तरीही अर्जुनची नुसती आपल्या मनाची घालमेल सुरू झालेली असते की सायलींनी आत्तापर्यंत चिठ्ठी उघडली सुद्धा असेल, असंच त्याला सारखं वाटत असतं. अर्जुनला आता खूप धडधडल्यासारखं होत असतं. नक्की आता पुढे काय होईल याचाच विचार तो करत असतो. चैतन्य म्हणतो, आता जरा रिलॅक्स वाटतंय का तुला? अर्जुन म्हणतो, नाही ना, अजूनही रिलॅक्स वाटत नाही. तेवढ्यातच प्रिया आता कॉफीचा मग घेऊन तेथे येते. मग पुढे आता पूर्ण आजी त्याचबरोबर मधुभाऊ हे दोघेही गप्पा मारत असतात. तेव्हा मधुभाऊ पूर्ण आजींना जुन्या आठवणी सांगत असतात की तेव्हा काही घेण्याची आमची परिस्थिती नव्हती अजिबात. मग तुमच्या ट्रस्टचा खरंच खूप उपयोग झालाय, असं पूर्ण आजींना ते म्हणतात. त्यानंतर प्रिया आता लगेच किचनमध्ये जाते आणि कॉफीचा मग तेथे ठेवते. पण तिला त्यावेळी ती चिठ्ठी दिसतच नाही. सायली तिच्याकडे पाहतच राहते. त्यामुळे प्रिया आता गुपचूप बाहेर जाते. तिच्याबरोबर धडकुणी बोलत सुद्धा नाही. इकडे चैतन्य हा अर्जुनला अजूनही दीर्घ श्वास घ्यायला सांगत असतो. पुढे आता अर्जुन सारखा श्वास घेत असतो. तेव्हा अर्जुन म्हणतो की बस झालं ना आता. मग चैतन्य म्हणतो, तू तर श्वास सोडतच नाहीये. अर्जुन म्हणतो, काय? मग कधी सांगायचं मला, वर गेल्यावर का? अशी ॲक्शन करून तो विचारतो. मग चैतन्य पुन्हा एकदा त्याला दीर्घ श्वास घ्यायला सांगतो. इकडे पूर्ण आजी आणि मधुभाऊ या दोघांच्याही गप्पा चाललेल्या असतात. तेव्हा प्रिया नुसती त्या दोघांकडे पाहत राहते. मग नंतर अर्जुन म्हणतो की
हे थांब चैतन्य, आता मला ही नको दीर्घ श्वास वगैरे, मी नॉर्मल झालो एकदम, बीपी अगदी नॉर्मलला आलाय, असं म्हणून ते दोघेही जरा स्टडी रूमच्या बाहेर येतात. तर इकडे पूर्णा जिया प्रतिमाला विचारतात, काय ग प्रतिमा, तुम्हाला घेण्यासाठी रविराज येणार आहेत का ग? मग आता प्रतिमा काहीही बोलत नाही. मग प्रिया असं म्हणते, बाबांबरोबर असं बोलणं झालं नाहीये. त्याच वेळी पूर्णा आजी म्हणतात, अगं खूप दिवस झाले, मला रविराजांबरोबर थोडं बोलायचंय, पण काय ना मलाही वेळ मिळाला नाही त्यांना कॉल करायला, आणि तेही सुद्धा इकडे आले नाही. ते जर तुम्हाला घ्यायला येणार असतील मग मी सुद्धा त्यांच्याबरोबर थोडं बोलू शकते. तेव्हा प्रतिमा म्हणते, नाही ना, असं काही बोलणंच झालं नाहीये. त्यानंतर आता प्रिया ही अर्जुनकडे पाहतच राहते, कारण अर्जुन व चैतन्याचं काहीतरी चाललंय हा डाऊट तिला आलेला असतो. मग ती सारखी सारखी त्या दोघांच्या हालचालींकडे पाहते. तर सायली आतमध्ये किचनमध्ये काम करत असते. अर्जुन डोकावून सायलीकडे पाहत असतो आणि चैतन्याला म्हणत असतो की आता बघ मिसेस सायली काय करणार, की ती चिठ्ठी उघडणार आणि त्यांच्या चेहऱ्यावर जर काही स्माईलच आली नाही तर मग काय करायचं. चैतन्य म्हणतो, अरे गप्पा बस, आता किती विचार करतोस. इकडे सायली ही आपले काम करत असते. अर्जुनला असं वाटत असतं की कधी एकदा सायली ती चिठ्ठी उघडेल आणि कधी एकदा तिच्या चेहऱ्यावर अशी क्यूट स्माइल येईल. तो सारखा सारखा तिच्याकडे पाहत असताना इकडे प्रियाचं लक्ष देखील अर्जुनकडे असतं. इकडे सायली आता व्यवस्थित कप धुत असते, त्याच वेळी आता तिला ती चिठ्ठी तेथे दिसते आणि मग ती चिठ्ठी ती लगेच उघडते. इकडे अर्जुनच्या मनाची धाकधूक मात्र वाढलेली असते. कधी एकदा आता मिसेस सायली चिठ्ठी वाचतील असं त्याला होत असतं. आता सायली ती चिठ्ठी उघडून पाहते तर त्यामध्ये सामानाची यादी असते. तेव्हा सायली त्या चिठ्ठीकडे खूप वेळ पाहतच राहते आणि म्हणते, ही कधीची यादी आहे, मला असं वाटतंय की जुनीच लिस्ट असेल, आईंनी काय केलं असेल, ही चिठ्ठी लिहिली असेल असं वाटतंय, असं म्हणून ती चिठ्ठी फाडून टाकते. जेव्हा तिने ती चिठ्ठी फाडलेली असते इकडे अर्जुनच्या काळजाच्या पार चिंधड्या उडतात, कारण अर्जुनला आता खूप वाईट वाटतं आणि तो म्हणतो, चैतन्य हे काय, अरे अरे मी मिसेस सायलीना आय लव्ह यू लिहिलं होतं त्यामध्ये, म्हणजे माझ्याविषयी त्यांना काहीच वाटत नाही, मी जे काही लिहिलं होतं त्यामध्ये आय लव्ह यू त्याची काहीच किंमत नाही, असं कसं इमोशनलेस वागू शकतात, त्या मला कळतच नाहीये, त्यांनी बेधडकपणे अगदी ती चिठ्ठीच फाडून टाकली, असं म्हणून अर्जुनला आता खूप वाईट वाटतं, रडकुंडीला येतो. तो म्हणतो, आता मी त्यांना जाब विचारणारच. तेव्हा चैतन्य म्हणतो, नाही रे, असं नाहीये, मलाही कळत नाही की सायली वहिनी अशा इमोशनलेस का वागल्या आहेत, आता ही विचारण्याची वेळ नाही. अर्जुन म्हणतो, नाही, आता काय तो सोक्षमोक्ष लागूनच जाऊ द्यात, पण मी मिसेस सायलींना विचारणार म्हणजे विचारणार या गोष्टीचा चाप. त्या सायलीने ती चिठ्ठी फाडल्यामुळे अर्जुनला खूपच वाईट वाटत असतं. तर चैतन्य अर्जुनला समजावत असतो की प्लीज असं करू नकोस अर्जुन तू. त्यानंतर अर्जुन म्हणतो, एवढ्या क्रूर कशा त्या वागू शकतात सांग बरं. मग आता चैतन्य म्हणतो की असं नाही अर्जुन, अरे काहीतरी गैरसमज झाला असेल, पण पूर्ण आजींसमोर तू जर त्यांना काही बोललास तर काय उत्तर देणार आहे सांग बरं पाहू, असं म्हणून अर्जुनला तो समजावू लागतो. तर आता अर्जुनला लगेच चैतन्य तिकडे वर रूम मध्ये घेऊन जातो. मग आता सायली आपलं काम करत असते, तर आता अर्जुनला सायलीचा राग आलेला असतो. इकडे प्रिया आता खूपच खुश असते आणि अस्मिता विचारते, काय ग झालं तन्वी, सांग ना. मग आता प्रिया म्हणते की चल मी तुला वर सांगते, असं म्हणून त्या दोघीही आता रूममध्ये जातात. तिथे गेल्यानंतर आता अस्मिता विचारते, सांग ना तन्वी, अगं काय झालंय, कारण तुझ्या चेहऱ्यावर जो आनंद आहे ना त्यावरूनच मला समजते असं काहीतरी झालंय जेणेकरून तू खूप खुश आहे. या म्हणते, हो सांगते, जेव्हा मगाशी आपण बाहेर गेलो तेव्हा तू आतमध्ये आली पण मी बाहेरच थांबले बरोबर ना. मग अस्मिता म्हणते, हो, आणि मी तुला विचारलं सुद्धा होतं की तू बाहेर का थांबलीस, पण तू उत्तर दिलंच नव्हतं बरोबर ना. मग प्रिया म्हणते, हो, तेव्हा मी विचार करत होते की मिळालेल्या माहितीचा कसा उपयोग करून घ्यावा. मग अस्मिता विचारते, अगं कोणती माहिती, काय चाललंय काय तुझं. तेव्हा प्रियाला आठवतं की जेव्हा अर्जुन आणि चैतन्य दोघेही रूम मध्ये होते आणि सायलीसाठी चिठ्ठी लिहित होते तेव्हा मी बरोबर यांना ती चिठ्ठी लिहिताना पाहिलं होतं आणि अर्जुनचा हाच प्लॅन होता की सायलीला काहीही करून प्रपोज करायचं. त्यानंतर आता हे सगळं बोलणं आता अस्मिताला ती सांगते. त्यावेळी अस्मिता म्हणते, म्हणजे अर्जुन आणि चैतन्याचं बोलणं तू चोरून चोरून ऐकलंस का. तेव्हा प्रिया चिडते आणि म्हणते की अगं याला चोरून ऐकणं नाही म्हणत,
त्याला म्हणतात महत्वाची माहिती मिळवणं. आणि आता हा मुद्दा आहे का अस्मिता? तेव्हा अस्मिता म्हणते तसं नाही. मग अस्मिता म्हणते तसं नाहीये, अर्जुनने सायलीसाठी आय लव्ह यू ची चिठ्ठी लिहिली होती आणि ती फाडून टाकली तिने, एवढाच मुद्दा आहे. प्रिया म्हणते हो बरोबर असंच आहे. पुढे आता त्या सायलीने ती चिठ्ठी का फाडली असेल मला कळतच नाही, कारण त्या दोघांमध्ये तर खूप प्रेम आहे. मी खूपदा पाहिलंय, त्यामुळे तन्वी तू पुढे काही बोलूच नकोस. प्रिया म्हणते पण कॉन्ट्रॅक्ट मॅरेज मध्ये कसलं आलंय प्रेम? तेव्हा अस्मिता पुन्हा वैतागते आणि म्हणते तू त्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचा विषय काढूच नको हा तन्वी. ऑलरेडी तू असं काहीतरी कारस्थान करते आणि नेहमी तोंडावर पडतेस. तू खूप वेळा असं कारस्थान केलंय आणि खूप वेळा त्यांचं ते कॉन्ट्रॅक्ट मॅरेज उघड करण्याचा प्रयत्न केलाय, पण काय झालं? काही आहे का पुरावा तुझ्याकडे? तेव्हा प्रिया म्हणते की काहीही झालं ना तरीही सत्य बदलत नाही की अर्जुन आणि सायलीचं लग्न आहे ना ते पूर्णपणे खोटं आहे. तेव्हा अस्मिता म्हणते अगं तुला दिसत नाहीये का ग, ते दोघेही किती एकमेकांच्या प्रेमात पडलेत, तरीही तू आपली अशी बोलत राहते आणि नेहमी तोंडावर पडते. असं काहीतरी कारस्थान करून तुला तरी काय करायचंय तन्वी, जाऊ दे ना. ते दोघेही सतत मिठ्या काय मारत असतात, एकमेकांमध्ये अगदी हरवलेले असतात. पण मला आज एक कळत नाहीये की सायलीने ती चिठ्ठी फाडून का फेकून दिली असेल. तेव्हा प्रिया म्हणते तू मला बोलू दिलं तर तुला कळेल ना. तेव्हा प्रिया म्हणते की ऐक ना, जेव्हा मी अर्जुन आणि चैतन्य या दोघांचं बोलणं ऐकलं ना तेव्हा मला एक खूप छान आयडिया सुचली. तेव्हा मी काय केलं, रूम मध्ये आल्यानंतर मला तर काही सुचत नव्हतं काय करावं पुढे, कारण काहीही झालं तरी ती चिठ्ठी मला तेथून काढायचीच होती. मग मी काय केलं, कल्पना मामीच्या रूम मध्ये एक सामानाची चिठ्ठी होती, ती चिठ्ठी तेथे फाडली आणि लगेच तिकडे हॉलमध्ये गेले आणि सर्वांचा डोळा चुकवून ती चिठ्ठी मी पुन्हा बदलली. हा प्लॅन सगळा काही सांगितल्यानंतर मी खूप छान काम केलं ना असं प्रिया विचारते. तेव्हा अस्मिता तिच्या हातावर टाळे देत हो खूप छान काम केलं असं म्हणते. पण मला एक कळत नाही, ते दोघे जेव्हा रूममध्ये असतात तेव्हा 1000 वेळा तो अर्जुन सायलीला आय लव्ह यू म्हणत असेल, चिठ्ठी बदलून तुला असं काय मिळालं? तेव्हा प्रिया म्हणते खूप काही मिळणार आहे मला. तर अस्मिता म्हणते मला पुन्हा एक डाऊट आहे. मग आता प्रिया म्हणते तुझ्या या छोट्या मेंदूला ना तू जास्त ताण देऊ नको, नाहीतर तो काम करणंच बंद करेल. तेव्हा अस्मिता म्हणते हो ना, तसंही जास्त विचार केला ना तर माझ्या कपाळावर अशा आठ्या येतात. तू जे काही बोलती ना ते मला तर फार कळत नाहीये, पण तुला कळतंय ना. तेव्हा प्रिया म्हणते हो मला अगदी छान प्रकारे कळतंय. मग त्या दोघींचं अर्जुन सायली विषयीच खूप वेळ असं बोलणं सुरू असतं. तेव्हा अस्मिता म्हणते जाऊ देत त्यांचा विषयच तू सोडून दे. तर अस्मिता म्हणते खूपच छान प्लॅन करते ग तू, कुठून सुचतं तुला? प्रिया म्हणते हो सुचतं मला, असंच ची हुशारच आहे, मला बरोबर प्लॅन करता येतात आणि म्हणूनच म्हणते तू काहीही करू नको आणि तुझ्या छोट्या मेंदूला ताण सुद्धा देऊ नकोस. तर प्रिया ही अस्मिताकडे पाहत मनात विचार करत असते की या सायलीला अर्जुन पासून दूर ठेवण्यासाठी मला किती मूर्ख लोकांबरोबर मैत्री करावी लागते ना तेच कळत नाहीये. पण ते कॉन्ट्रॅक्ट मिळवण्यासाठी मला या मूर्ख मुलीचीच मदत लागणार आहे आणि म्हणून तरी हिच्याबरोबर मैत्री कायम ठेवणं हे माझं काम आहे असं प्रिया आता विचार करत असते आणि तिच्याकडे पाहून हसते. दुसरीकडे पूर्णाजी, मधुभाऊ, प्रतिमा हे तिघेही खूप छान अशा गप्पा मारतात आणि गप्पा मारून झाल्यानंतर आता प्रतिमा म्हणते पूर्णाई आज खूप दिवसानंतर मनसोक्त गप्पा मारल्या, आता निघायची वेळ झालीये. मग आता पूर्णाजींना खूपच इमोशनल झाल्यासारखं वाटतं. सायली देखील आता तेथे येते. मग पूर्णाजी रडतात आणि म्हणतात प्रतिमा बेटा, अगं तू जर लेकीऐवजी सून झाली असती ना माझ्या नजरेआड अशी कधी झालीच नसती. मला असं नेहमी वाटतं ना ग की तू माझ्यासोबतच. इता प्रतिमा म्हणते हो पूर्णाई, पण मला जावं तर लागेलच ना. पूर्णाजी म्हणतात हो जावं तर लागेलच बेटा. मग प्रतिमा म्हणते पूर्णाई आता आपण मोबाईलवर बोलू सुद्धा शकतो, कारण माझ्याकडे आता फोन आहे आणि एकमेकींना बघू सुद्धा शकतो. तुला नेहमी व्हिडिओ कॉल करेल चालेल ना? मग आता पूर्णाजी म्हणतात हो चालेल ना.
त्यानंतर मधुभाऊ आता पूर्ण आजींकडे पाहतात, कारण त्या सगळ्यांवर अगदी किती मनापासून प्रेम करतात हे त्यांना समजतं. आणि माझ्या सायलीला लाख मोलाची माणसं मिळाली आहेत मधुभाऊंना आता समजलेलं असतं. तेव्हा सायली आता प्रतिमा आणि पूर्ण आजी या दोघींकडे पाहू लागते. तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये ज्या डस्टबिनमध्ये सायलीने चिठ्ठी फाडून फेकलेली असते ना, ती चिठ्ठी आता चैतन्य घेऊन येतो. मग आता अर्जुनला तो म्हणतो, अरे तुझ्या प्रेमाचा रवा, साखर, गूळ आणि शेंगदाणे हे कधी झालं? अर्जुन म्हणतो, म्हणजे तुला काय म्हणायचंय? चैतन्य म्हणतो, अरे ही चिठ्ठी तर ती नाहीच आहे, म्हणजे आय लव्ह यू लिहिलेली चिठ्ठीच नाही आहे ही. तेव्हा तू नेमकी दुसरी कोणती तरी चिठ्ठी घेऊन आलास का, असं चैतन्याला तो विचारतो. मग आता चैतन्य म्हणतो, नाही रे बाबा, आय लव्ह यू लिहिलेली चिठ्ठी तू घेतली होती, मी बरोबर पाहिलं होतं. आता अर्जुनला समजतं की आय लव्ह यू लिहिलेली चिठ्ठी ही सायलीपर्यंत पोहोचलेलीच नाहीये. मग दुसरीकडे आता रविराज आणि प्रतिमा हे दोघेही गाडीमध्ये असतात. त्यानंतर रविराजला एक काम असतं म्हणून तो थोडा बाहेर जाणार असतो. त्याच वेळी आता प्रतिमा विचारते, काय हो, तुमचं काम होईपर्यंत मी इथे जरा पाय मोकळे करू का? तेव्हा रविराज म्हणतो, हो कर ना. प्रतिमा गाडीतून खाली उतरते आणि पाय मोकळे करत असते. त्याच वेळी समोरून महिपत येत असतो. महिपतला पाहताच प्रतिमा खूप घाबरते. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.